तर बघा काय चाललंय, खाऊन पिऊन खाऊन पिऊन नंतर देवाची आठवण आली हिला. हा ना, कस काय विसरले का? अहो तब्येत बरी नाही म्हणून माझ्या डोक्यातच नाही आलं. आज कृष्ण माझा भाऊ, आणि दरवेळेस माझा श्रीकृष्णच भाऊ असतो. कारण आमचा भाऊ म्हणजे आता कसं एक्सपायर झालाय भाऊ, त्याला 3 वर्ष झाली आजच मी. आणि आज नेमकं रक्षाबंधन दिवशीच त्याच्या बरोबर त्याची गेलेली तारीख आलेली आहे. 19 ऑगस्टला तो गेला होता. नेमकं रक्षाबंधनलाच 19 ऑगस्टलाच रक्षाबंधन आले. त्याच्यामुळे श्रीकृष्णाला मी आज आम्हीच त्याच्याकडे जायचं आपलं रक्षाबंधनला, भाऊबीजाला. तो कधीतरी एखाद्या वेळेस यायचा की बाबा नाही का, आता बरेच वर्ष आला आपण इकडे जेजुरीला गेलो नाही, की तो यायचा. मग आम्ही आपलं रक्षाबंधन करायचं इथं. त्याला भजी, मिरच्या, कैरी एवढं त्याला पदार्थ, मटकी पाहिजे, गवार पाहिजे, बटाटा पाहिजे, त्याला खूप आवडायचं. वेळ मिळाला तो यायचा किंवा आम्ही जायचं. पण आता तो नाहीये, त्याच्यामुळं तरी मी आपली श्रीकृष्णाला बांधायची. आज तो नाहीये. दादा मिस यू. आज खूप तुझी सकाळपासून खूप आठवण आली. त्यात तुझं आज गेलेल्या दिवसाची तारीख पण आहे आज नेमकी. त्याच्यामुळं खूप खूप वाईट वाटलं. जरा उशिरा झाला. हा, आणि श्रीकृष्णाचं माझ्या काय झालं, तब्येत बरी नाही, त्याच्यामुळं आज उशीर झाला. आत्ताच उपास सोडला. कोण भाऊ नाही त्याला श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण भाऊ. आणि एक दुसरा भाऊ, एक म्हणजे सद्गुरू माझे सगळे, आई वडील भाऊ बहीण सगळे सद्गुरूंपाशीच मी सगळं मांडते. त्यांना एक बांधायची आता. आणि कोण? आणि आज मिस्टरांना म्हणजे आमच्या ह्यांना बहीण नाहीये, म्हणजे आहेत चुलत बहिणी आहेत, आणि ह्यांना सख्खी बहीण नाही. त्याच्यामुळं लग्न झाल्यापासून एक दिवस मीच त्यांची बहीण असते भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला. मीच त्यांना राखी बांधते किंवा ओवाळते की बाबा त्या बहिणींच्या वतीने, की बाबा जाऊ दे चला, त्या लांब आहे, त्यांना यायला मिळत नाही, म्हणून मीच त्यांची बहीण असते. मग त्या एक दिवस फक्त बहीण, एक दिवस बहीण. हा, आता त्यांना पण बांधून घेते. आज त्यांना पण कोण आहे बांधायला, म्हणून आपलं बांधायचे. सगळ्यांच्या बहिणींच्या वतीने मी बांधते. आता ह्याला सद्गुरूंना बांधते. आज टायमिंग पण होता 9:30 वाजेपर्यंत रात्री. आणि आकांक्षा आणि मानसी त्यांना पण भाऊ नाही, तर त्या पण तिथं आता बहिणीच त्यांचं दोघींचं चाललंय. ते एकमेकांची रक्षा करणार, त्यामुळे त्यांच्या बहिणीचं पण ते राखी बांधणार आहेत. इथं बिग बॉस झालेलं आहे आमचं. राखी बांधलेली सद्गुरूंना. तोच पाठी राखा आहे. मग काय ते आहेत म्हणून तर मी मग काय सद्गुरूशिवाय काय नाही, शून्य जीवन. आज मला काय थोडं जरी काय दुखणं झालं ना, मी सद्गुरून थोडं मांडते की बाबा समर्था बघ, असं असं होतंय, काय होतंय तुझे, तू बघ काय करायचं. त्यांच्या चरणापाशी निवेदन मांडायचं. बस आता तुम्ही. आता मला ही निळी, कारण तुझं पण निळा आवडतो, मला पण निळा आवडतो. हा, आता कुंकू काय मला थोडंसं, हां, कारण काय जुगाड केली. सॉरी बरं का, उशीर झाला. आकाश, जोपर्यंत राखीचा धागा तुटत नाही भिजून तोपर्यंत आमची राखी काढत नाही, एवढं मात्र आहे. ठेवतात ते. आम्हाला आशीर्वाद द्या. आणि तुझं रक्षण मी पहिल्यापासून केलेलं, इथून पुढं पण करणार. आता हिला आई वडील नाहीत, भाऊ नाही, बहीण नाही, पण मी तिथं सगळे. त्यामुळे तू काय घेऊ नकोस. पुढं मला काय असं सांगत जा. भावाच्या नात्याने, आई वडिलाच्या नात्याने, बहिणीच्या भावाच्या कुठल्याही नात्याने मला सांग, बायकोच्या नात्याने सांग. काळजी करू नको. बाय.
तर गाय आता वाजले संध्याकाळचे 8, रात्रीचे 8 आणि मी केलाय मसाले भात. आज आमचा मेनू जरा सिंपलच होता, कारण की एवढं काय भूक नव्हती म्हणून आम्ही सिंपलच मेनू ठेवलाय. मसाले भात तुम्हाला माहिती, कारण त्याचा मसाले भात आम्ही का करतो, वरण भात का नाही करत. मसाले भात, परत पापड, कुरडई आणि मेन म्हणजे इथं एक इथं स्पेशल पदार्थ आहे. आज आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे, तर मग आम्ही आणलेलं आहे दीदीने. आत्ता दाखवते, वेट. रसमलाई आणली दीदीने आणि आता ती आली आहे, चहा पिती आता. मग आम्ही जरा आवरून थोडंसं नॉर्मल राखी बांधणार एकमेकांना, कारण की आम्ही आमचं भाऊ आहेत, काय म्हणतात, बहीण भाऊ. बहिणीचे आम्ही, भाऊ कशाला, बहीण आम्हाला कशी भासली नाही, कधीच आम्हाला भासलं नाही असं की आम्हाला भाऊ पाहिजे वगैरे, असं कधीच नाही भासलं. आणि एक आहे तो लेट आहे आम्हाला, आमचा ह्यावेळेस रक्षाबंधन तुम्हाला मागच्या लॉगमध्ये कळलंच असेल. तर आता लेट कधी होते काय माहिती, उद्या परवा 13 कधी होते काय माहिती. आणि दीदी इकडे काय म्हणणे, काय नाही, रक्षाबंधन करणार आहे थोड्या वेळाने, आवरून करणार आहे. हां, रक्षाबंधन. तोपर्यंत चहा पी, आता ही चहा पिती, मग आपण सेलिब्रेशन करूया. बाय बाय गाईज. आम्ही आवरून झालेलं आहे आमचं, म्हणजे मी सिम्पलच आवरलंय, पण हिने खूपच आवरलंय. कसं आहे, साधी पोळी आहे ना मी, आणि आमच्या घरात कपडे ते इग्नोर करा. आणि मला असं वाटतं गणपती खाली धुवू आपण इथं. काय नाही नाही, नको हलू नको, येतं तिथंच घे. अरे फक्त राखी ठेव आणि फुल काढू नको, ते फुल कशाला काढले. तर आता गणपती बाप्पांना दीदी ओवळतीये. आमच्या घरचे गणपती बाप्पा आम्ही असं फूल वगैरे ठेवतो फक्त, आणि राखी फक्त ठेवणार. ते फुल तिने काढून ठेवले खाली. आणि एवढी मस्त राखी आहे ना ही गोंड्याची आणलेल्यासाठी, कारण मम्मीचं दरवेळेस असतं की गोंड्याची, आणि देवाला गोंड्याचीच व्हावी, कारण की जुने पद्धत होती ती गोंडे घालायचे. अजून पण खूप जण घालतात गोंडे हातात. आता आकांक्षा पण बांधणार आहे. तीच राखी बांधणार आहेस ना? हीच. हा, गोंड्याचीच बांध. आणि आम्ही स्वीट म्हणजे नैवेद्य आधीच दाखवला होता. गणपती बाप्पा सगळ्यात पहिला भाऊ हाच असतो. आकांक्षाने पण राखी बांधली आहे गणपती बाप्पांना. आता कोणी, आता मी. चला. आणि आता आम्ही दोघी जणी एकमेकींना राखी बांधतो. मी पहिले राखी बांधते. तर आम्हाला अँगल आहे ना सापडत नाही आमच्या घरातच. थोडंसं इकडे सरक असं. बाई टिकली नाही, टिकली पण नाही लावली. वेड्या बहिणीची वेडी वेडी गमी. झपूक झपूक पद्धतीने रसगुल्ला मलाई खाऊन बसले. त्याचा पद्धतशीर झपूक झपूक प्रत्येक वाक्याला मी उजव्या झाला असते जाऊन. बहना में
आम्ही आमची दोघी गाईज ही ना मला बॅग मधून आहे ना. तर गाईज मी ना तिची बॅग हे करत होते, सापडत होते. त्यात माझं ब्लूटूथ तर आहे ना मला तिने हात लावून नाही दिला. तर मी म्हणलं काय आणलंय नाही का. आणि नंतर मला हे वाटलं बर्थडे, मला रक्षाबंधनच्या एवढं लक्षात नाही आलं. तिची फेवरेट आणली फ्रूट अँड नट डेअरी मिल्क कॅडबरी झुपूक झुपूक थँक्यू. आणि तुझ्या ह्याच्यातली आरती तुला नाही, मी तिला पैसे दिले देणार आहे. चला काय करतेस आता वर. इस पाकळी को मैं कहा रखू, एक पाकळी उधळली माझ्या अंगावर. रक्षा करत जा माझी. करतेच मी गाईज रक्षा घ्यायची. तर गाईज मी तिला हे देते गिफ्ट. लाडकी बहीण योजनेतर्फे 1,500. किती आहे बघ ना, 1,500 आहेत. 1,500 दिले तिने मला कॅडबरी दिली. आणि आमच्या मी तिला गिफ्ट दिलेले ऑलरेडी जीन्स दिलेली आहे. आणि हे 1,500 म्हणजे किती दिले बाई. जसं काय तुम्हाला काय बाई. तर आता आमचं फोटो सेशन होणार आहे, तर इन्स्टावर फोटो बघायला विसरू नका. आणि हे बघा राखी. आम्हाला अजून आठवतं आपण आहे ना लहानपणी आहे ना ते नाही का बघ तसली राखी आणली होती, ती डोरेमॉनची लाईटीची. आठवते मिकी माऊसची. आम्ही आहे ना तिथं व्हिडिओ चालू आहे ना 2 मिनिटं लगेच होईल ना व्हिडिओ. मिकी माऊसची आणली होती बघ आपण, हे करून ठेवलेली, जपून ठेवलेली बघ. त्याला लाईट लागायची. आठवते का नाही, पिंक कलरची का ब्ल्यू कलरची होती. ते शोकेसचं कपाट होतं बघा, आपण त्यात ठेवली होती. हा तिकडे होय फार लहानपणी. ते जेजुरीच्या घरात ज्या घर राहतोय ना घरात त्याच घरात. तर ना आम्ही ना लहानपणी मम्मी तसल्या राख्या घेऊन द्यायच्या आम्हाला. हिला नाही आठ. आणि गोंड्याची सवय मम्मीनेच लावली. मम्मी पप्पा मिस यू दाखव राखी. पप्पांनी मागच्या वेळेस आमचा व्हिडिओ काढला होता. आता आम्ही फोटो काढतो मस्त मस्त. आमच्या व्हिडिओ माझा ऍड्रेस आहे. शी मग तुम्हाला का म्हणले नाही की गाईज काय यार. ठीक आहे चला. आता आम्ही दवाखान्यात जाऊन आलो, डोळे चेकअप करून आले. डॉक्टर म्हणे छान झालं, डोळ्यांचं ऑपरेशन आता व्यवस्थित दिसतंय. आता फक्त ड्रॉप सोडायला सांगितलं 1 आठवडाभर. मग बघू आता काय. चष्मा आम्ही चष्मा दिला आहे. आणि आज खूप दिवसांनी मी घरी स्वयंपाकच नाही केला, त्याच्यामुळे ह्यांना मला खूप भूक लागली. कालचा उपास आता रात्री सोडलेला, आता खूप भूक लागली, त्याच्यामुळे हे घेतले मसाला डोसा आणि वडेपाव. आकांक्षा मानसी मिस यू. या खायला. पाऊस इतका पाऊस बापरे. मी इतकी भिजल्यावर अजून भिजते, कारण हवा पण नको वाटते. आता सगळी भिजले, रिक्षा पण मिळत नाही आहे पावसाची. तसंच गेलो आम्ही पळत ह्यांचं ऑपरेशन. ते गॉगल लावलं त्यांनी, डोळ्यावर रुमाल ठेवला, हळूहळू गेलो आम्ही तसंच. आता काय करा, आम्हाला माहितीच नव्हती इकडे एवढा पाऊस आहे. जेजुरीत ऊन, त्याच्यामुळं तसंच आलो आम्ही न छत्री घेतात. आता दरवेळेस असते यांची छत्री. आता बघू, आता उघडले पाऊस. चालतं या खायला. या खायला. माझ्या आवडीची भेळ, ओली भेळ. ओली भेळ बघा, या खायला. मला खूप आवडते. आज आहे ना आम्ही घरी स्वयंपाकच केला. बैठकीला जाऊन आले आणि म्हणजे जायचं. कपडे धुतले, लगेच इकडे निघाले. पहिली म्हणजे डोळ्याच्या डॉक्टरला दाखवलं आणि मग म्हणजे काय नको करू, आपण बाहेरच आता बाहेर चालले आज. आता बघा मसाला वडे पाव झाले आणि आता भेळ. संध्याकाळी जेवण. हां मग काय
या खायला. 2,000 years later. ओके, आज आहे 21 तारीख आणि 2 दिवसानंतर मी लॉग करते. काल तर काय लॉगच नाही केला कारण की माझा हातपाय ना अजून एवढे मला साथच देत नाही आहेत. आणि काल राखी सेलिब्रेशन होतं आमच्या स्कूलमध्ये कारण की 19 तारखेला सुट्टी होती म्हणून. तर तेच मग सेलिब्रेशन वगैरे नंतर मी खूप थकले होते. आणि मधीच रात्री आहे ना मला पूर्ण तोंड सुचलं माझं आणि डोळे उडीशे झाले ते पार. अचानकच काहीतरी होतं मधीच आणि डोकं एवढं दुखत होतं. जेवले पण नाही मी रात्री, तसेच झोपले गोळ्या घेऊन पटकन कारण की ना असं खूप डेंजर हालत झाली ती रात्री. असं वाटत होतं आज मी आजारी पडते, परत झोपूनच राहते काय, पण नाही तसं नाही झालं. आणि आज काय स्कूलमध्ये गेले ना आणि सकाळी आज काय झालं माझ्या बाबतीत मोठा इन्सिडेंट घडला आहे. आज फर्स्ट टाईम असं काहीतरी झालं आहे माझ्या लाईफमध्ये आणि ते खूप घाण झालेले. आज सकाळी स्कूलमध्ये जायला निघले दीदीन मी, तर टायर पंक्चर म्हणजे फाटला डायरेक्ट. कसं काय फाटला ते पण नाही माहिती मला. आणि पूर्ण ते काय म्हणतात ना असं जमिनीला घासतं ना टायर, तशीच मी गाडी स्टँडपर्यंत नेली इथून बस स्टॉपपर्यंत. बरं तिथंच होतं ते पंक्चरचं. मग त्यांनी मला टायर नवीन सकाळी एवढे पैसे गेले माझे मला खूप वाईट वाटलं सकाळी गेले तर. आणि हे बघा इथे टायर, मी त्यांच्याकडनं टायर पण आणला. म्हणलं मला द्या, काहीतरी होतं तिथं नाही का असं एक टायर अजून 2 टायर ठेवले ना तर बसायला होईल काहीतरी. आणि झाड पण लावता येईल त्याच्यात असं अडकून असं भिंतीला खाली असं झाडं आणि ते असे लोंबते नाही का झाडं असतात तसं. कसं माझं डोकं चालतं त्यांना म्हणलं मला माझा टायर द्या परत, नाही तर ते त्यांच्याकडेच ठेवतात. आणि ना पूर्ण फाटला आहे टायर माझा आणि नवीन टायर बसवला. सकाळी म्हणलं गेले सकाळी पैसे जायला सुरुवात झाली आणि ना स्वतः कमवत असलं ना गाय तर अशी किंमत कळते पैशाची. आणि जेव्हा मम्मी पप्पांच्या जीवावर होतंय तेव्हा काही नाही चलो काही नव्हतं वाटत गेलं तरी, पण आता स्वतः कमवताना तेव्हाच कळतं बरोबर. आणि चलो आता हा व्लॉग मी एंड करते. स्कूलमध्ये जायला उशीर झाला मला खूप कारण की तेच टायर चेंज करायचं आणि इथंच झालं ते. बरं मध्ये कुठं नाही झालं, नाही तर परत ना मला जर ते गाडी चाललीच नसेल अशी व्हायबल होत होती चालवताना. मी हळूहळू कशी तरी नेली. अशी एवढी गाडी चालवत कुठं नेणार मी, मला तर झेपतच नाही. एकतर ऑलरेडी माझा हात आणि हे ना काहीतरी यार मला ना असं हे सांगा, सोल्युशन द्या, उपाय सांगा. माझे हात आणि पाय चिकनगुन्या कोणाला झाला असेल तर मला सजेशन द्या की मी काय करू. चिकनगुन्यानंतर बरं झाल्यानंतर परत आहे ना हात दुखतात म्हणजे जॉईंट वगैरे पाय दुखतात ते, तर त्याच्यावर मला सोल्युशन द्या. आणि चलो मी इथंच आता हा व्लॉग एंड करते. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. उद्या आहे चतुर्थी, तर आज बघू आता मला ट्रेडिशनल ड्रेस एक घ्यायचा राहिला आहे बड्डेसाठी, तर तो एक घ्यायचा आहे. तर बघू आता आज दीदीचं ऑफिस कधी सुटेल त्याचं मी जाईल मग पिंपरी मार्केटमध्ये. आणि चलो लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा मला. चिकनगुन्यावर पण सांगा सोल्युशन. आणि आमचा रक्षाबंधनचा व्लॉग कसा वाटला दोघींचा ते पण सांगा नक्की. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.